नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला नेहमी पडणारे 50 प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, गोदावरी या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? बघा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्याच्या अति दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून तेरेखोल या नावाची ती नदी वाहते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पडतो? बघा, आंबोली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष पुढीलपैकी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आंबा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आहे। बघा, प्रश्न क्रमांक पाचवा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आढळतो? बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। बघा, तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? बघा, शेकरू हा प्राणी प्रामुख्याने भीमाशंकर या ठिकाणी तो आढळतो। प्रश्न क्रमांक सहावा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी पुढीलपैकी कोणता आहे? बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? बघा, हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? बघा, MIDC यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? 1 ऑगस्ट सन 1962 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो MIDC स्थापना ही झालेली आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये पहिले विमानतळ बघा खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले विमानतळ खालीलपैकी कोणतं आहे? तर जुहू हे भारतामध्ये पहिले विमानतळ आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता एक राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा, पुणे ते नाशिक यांच्या दरम्यान कोणता एक राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा, NH50 पुणे ते नाशिक यांच्या दरम्यानचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। बघा, पुढचा प्रश्न बघा, सन 2011 साली गोंडावणा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये ते स्थापन करण्यात आले होते? बघा, गोंडावणा विद्यापीठ विद्यार्थी मित्रांनो सन 2011 मध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ते स्थापन करण्यात आले होते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत। बघा, पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, मानवी समता या नावाचं मासिक बघा कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिक हे सुरू केले होते। बघा, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चालवित नव्हते? बघा, खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते चालवित नव्हते? बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील हरिजन हे वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चालवित नव्हते। बघा, पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1902 मध्ये आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयांना 50% आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय खालीलपैकी कोणत्या एका राज्यकर्त्याने घेतला होता? बघा, आपल्या राज्यामध्ये 1902 मध्ये मागासवर्गीयांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या एका राज्यकर्त्याने घेतला होता? बघा, राजर्षी शाहू महाराजांनी 50% आरक्षण ठेवण्याचा निर्णय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा, अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा, गोपाळ कृष्ण गोखले अलंकार मीमांसा या पुस्तकाचे लेखक आहेत। बघा, पुढचा प्रश्न बघा, मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा विद्यार्थी, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ पुढीलपैकी कोणता आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ बुद्धा अँड हिज धम्मा त्यांचा मरणोत्तर झालेला प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील. जिप्सम पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे मिळवतात. बघा पुढचा प्रश्न. हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या एका वायूला म्हणतात. हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या एका वायूला म्हणतात. नायट्रस ऑक्साईडला हसवणारा वायू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. एंडोसल्फन हे पुढीलपैकी काय. एंडोसल्फन हे पुढीलपैकी काय आहे. बघा एंडोसल्फन हे काय तर कीटकनाशक. एंडोसल्फन हे कीटकनाशक आहे. ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 4 बघा. उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर प्रामुख्याने उंदीर मारण्यासाठी कोणत्या एका औषधाचा प्रामुख्याने उपयोग करतात. बघा झिंक फॉस्फेटचा उपयोग उंदीर मारण्यासाठी करतात. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे प्रदूषण हे होत नाही. बघा ऑक्सिजन या वायूमुळे प्रदूषण हे होत नाही. प्रश्न क्रमांक 6 बघा. इलेक्ट्रॉनचा शोध बघा खालीलपैकी कोणी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध बघा सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण बघा खालीलपैकी कोणतं आहे. गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण कोणतं आहे बघा. इटियाडो हे धरण गोंदिया जिल्ह्यामधलं सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ग्रामसेवक आणि ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक ड राहील. सिंदेवाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. युद्ध साहित्य निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे बघा. युद्ध साहित्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे. बघा ऑप्शन क्रमांक क भद्रावती हे ठिकाण युद्ध साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चंद्रपूर जिल्ह्यामधली कोणती एक जमात आहे विद्यार्थी मित्रांनो केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे बघा. मारिया गोंड ही जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ती जाहीर केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कागद निर्मिती होते बघा. पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कागद निर्मिती होते. तर बल्लारपूर या ठिकाणी कागद निर्मिती ही होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा प्रकल्प कोणत्या एका ठिकाणी. बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा प्रकल्प वडोरा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते. बघा पृथ्वीचे वातावरण उबदार राहते तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते. प्रश्न लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार पुढीलपैकी कोणता बघा. लोखंडाचा शुद्ध प्रकार कोणता आहे तर रॉट आयर्न लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. पुढचा प्रश्न बघा. न्यूट्रॉनचा शोध कोणत्या एका शास्त्रज्ञांनी लावला बघा. न्यूट्रॉनचा शोध बघा न्यूट्रॉन जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती बघा. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती तर एयू ही सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे आणि एजी ही चांदीची आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. पाण्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते. पाण्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे बघा. H2O हे पाण्याचं रेणुसूत्र आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या एका वायूचा उपयोग करा. अग्निशामन वायू तर कार्बन डायऑक्साईड वायूला अग्निशामन वायू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गोबर गॅस यंत्रामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो. गोबर गॅस यंत्र यांच्यामधून कोणता वायू मिळतो तर मिथेन वायू हा मिळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाहीत. बघा रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाहीत. कंपोस्ट हा खत रासायनिक खत या प्रकारामध्ये येत नाहीत. बाकी सर्व खत हे रासायनिक या प्रकारामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 9 बघा. रसायनाचा राजा खालीलपैकी कशाला म्हणतात. रसायनाचा राजा खालीलपैकी कशाला म्हणतात. सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने खालीलपैकी कोणता वायू तयार होतो. सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेमधून कोणता वायू तयार होतो तर हायड्रोजन हा वायू तयार होत असतो.
पुढचा अभ्यास सर्व बलामध्ये क्षीणबल पुढीलपैकी कोणते असते? सर्व बलामध्ये क्षीणबल पुढीलपैकी कोणते असते? तर गुरुत्व बल हे सर्वात क्षीण बल असते. प्रश्न क्रमांक पुढचा, अणूच्या केंद्रकामध्ये पुढीलपैकी काय नसतात? अणूच्या केंद्रकामध्ये पुढीलपैकी काय नसतात? तर अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. इलेक्ट्रॉन हे त्याभोवती फिरत असतात. अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात. पुढचा प्रश्न बघा, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये तर हायड्रोजन हे मूलद्रव्य असते. बघा पुढचा प्रश्न, हिरा आणि ग्राफाईट हे मूलद्रव्य कशापासून बनतात? हिरा आणि ग्राफाईट हे खालीलपैकी कशापासून बनतात? तर ते कार्बनपासून बनतात. बघा पुढचा प्रश्न बघा, कार्बनचे सर्वात अधिक शुद्ध रूप पुढीलपैकी कोणतं? बघा कार्बनचं सर्वात अधिक शुद्ध रूप कोणतं आहे? तर हिरा आहे कार्बनचं सर्वात अधिक शुद्ध रूप. बघा पुढचा प्रश्न बघा, बार्डो मिश्रणामध्ये पुढीलपैकी कशाचा वापर करतात? बार्डो मिश्रणामध्ये बघा कॉपर सल्फेट आणि चुनखडी यांचा प्रामुख्याने उपयोग बार्डो मिश्रणामध्ये करत असतात. बघा पुढचा प्रश्न, बेंडिकचे द्रावण तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बेंडिकचे द्रावण बघा कॉपर सल्फेटचा उपयोग करतात. बघा पुढचा प्रश्न बघा, फटाक्यामध्ये पुढीलपैकी काय वापरतात? फटाक्यामध्ये सर्वात अधिक प्रमाणामध्ये काय वापरतात? गंधक हे सर्वात जास्त वापरतात. बघा पुढचा प्रश्न, अमोनिया यांचा उपयोग खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी करतात? अमोनियाचा उपयोग बघा, अमोनियाचा उपयोग हा खते तयार करण्यासाठी करतात. बघा पुढचा प्रश्न बघा, संतृप्त हायड्रोकार्बनला पुढीलपैकी काय म्हणतात? संतृप्त हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात.